नमस्कार मंडळी. तर आता आपण जातो आहे वेंगुर्ल्याच्या दिशेने. एक नवीन प्लेस आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर चला तर बघूया प्लेस कशी आहे ती, आणि त्याच्याबद्दल जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला देईनच मी. चला. रस्तो डायरेक्ट बाजारात जॉईन होता आणि थडेसून मग पुढे बंदरासाठी रस्तो जातात. खूप बदलला आता वेंगुर्ला, बऱ्यापैकी डेव्हलप झाला. आता बिल्डिंगी झाल्या मस्तपैकी. पण काही घरं अजूनही जुन्या पद्धतीची असत, ती अजूनही तशीच आहेत. ही देवळं वगैरे तुम्ही बघू शकता. ही बघा, ही खूप जुनी देवळं असत. व्यवस्थित त्यांचं बांधकाम, त्यांचं रंग आणि तीच पूर्वापार चालत आलेली पद्धत वगैरे तशीच अजून ठिकाण असतं. याच रोडवर डाव्या साईडला तुम्ही बघतात तो दत्त महाराजांचं मठ. नमस्कार करून घ्या. आणि इकडे जय हनुमान मारुती मंदिर. वेंगुर्ल्याचं बाजार. आणि अशा काहीशा पद्धतीची कोंडी होता ज्यावेळी एस टी किंवा टेम्पो बाजारात घुसतात. टिकेन काढूया आम्ही. बरं, आज रविवार आणि आज वेंगुर्ल्याचा बाजार आहे, त्यामुळे आणखी एवढी गर्दी. काय जरा फिरवून दाखव रे. मच्छी मार्केटची नवीन इमारत झाली. एक खतरनाक वाला व्ह्यू दाखवते तुमचा. दाबोली वेंगुर्ला जर मार्गावर तुम्ही असाल तर यो व्ह्यू तुमका बघू गाव. चलो. नमस्कार मंडळी, मी आता आहे वेंगुर्ल्यामध्ये आणि आत्ता आपण जातोय कोंडुरा बीचला. कोंडुरा बीचला जाण्यासाठी आपण वेंगुर्ला बाजारातून आलो आणि तिथून राईट घेतला, म्हणजे वेंगुर्ला दाबोली नाका जो आहे तिथून आपण वर आलो. वेंगुर्ला दाबोली या रोडवर तुम्हाला एक खूप सुंदर असा व्ह्यू बघायला मिळतो. तर व्ह्यू तुम्हाला दाखवतो, एक मिनिट. अथांग पसरलेला समुद्र आणि निळाशार पाणी. त्याच्यासमोर ही नारळीच्या बागा आणि तो जो प्लॅटो दिसतोय तिथे त्या साईडला लाईट हाऊस आहे. इकडे तुम्ही झुलता पूल बघू शकता. पूल नवीन एक पूल बांधला आहे तिथे, आणि तो नवाबाग बीच आणि जो बंदराकडे जाणारा रस्ता आहे त्याला तो बीच जॉईन करतो. आणि मध्ये मध्ये अशी ही तळी आहेत. इकडे हे तुम्हाला तळ दिसत असेल, असे पाण्याचे साठे आहेत. तरी हा असा पूर्ण सीन. हा तुम्हाला जर वेंगुर्ला दाबोली मार्गे तुम्ही जर येत असाल तर तुम्हाला हा बघायला मिळेल. हा रस्ता जातो वेंगुर्ल्याच्या दिशेने आणि हा दाबोलीच्या दिशेने. आम्ही दाखवते रे यांका. आम्ही बघा, आम्ही गमले मा दाजी आश्रम एरिया. हा रस्ता पुढे जाऊन एअरपोर्टला जॉईन होतो. थांब पुढून नाही, पुढे. अरे या गणपती मंदिर नाईक रेसिडेन्सी म्हणजे ह्या रस्त्याला.
मंडळी आता आपण कोंडुरा बीचला जातो आहे. ॲक्च्युली काय झालं, आपण ज्या वेळेने येत होतो ना तिथे बॅरिकेड लावून ठेवलं आहे. तिथून प्रवेश निषिद्ध आहे, त्यामुळे आपल्याला चालत जावं लागतं आहे बीचकडे. आपण जातो आहे आता बीचच्या दिशेने. इथून आलो आम्ही, गाड्या वगैरे तिकडेच लावल्या आणि आता जातो आहे. ह्या चढावरसून इलं आता आम्ही खाली. आता या रस्त्याने जातो खाली इकडे. यो बघा समुद्र दिसतो आडेसून आणि हे सगळे नारळीचे बागा. चला आता खाली जाऊया हळूहळू. समीर सावकाश या, घसरा कोय काही गरम होता. पावसाळ्यात एक खतरनाक सीन असणार इकडे. पाणी वगैरे इकडून असेल, जरा जास्त हिरवळ असेल सगळीकडे. खतरनाक व्ह्यू असणार. हे छान असं मंदिर. आपण मंदिरात जाणारच आहोत, तोपर्यंत हा व्ह्यू बघून घ्या. आपण मंदिरात जाऊया. लिंगेश्वर म्हणजे शंकराचं मंदिर आहे. पूर्ण चिऱ्यांचं बांधकाम आहे. समोर ही दीपमाळ आणि तुळशी वृंदावन. एकदम सावली आहे बघा. हा असा बाजूचा परिसर आहे आणि हे मंदिर. पिंडीचं दर्शन घेतलं आणि आता आपण जातो. इथून पुढे एक रस्ता आहे छोटा, तिथे जातोय. बघूया पुढे काय आहे ते. त्या साईडला हे असं पाणी येतं आणि मध्ये हा एक वाळूचा पूर्ण पॅच आणि इथे समुद्र. इकडून आता खाली जाऊया हळूहळू सावकाश. येता काय बघूया. ते बसलो आहे जाऊन. तर आता तिकडे भ्रमंती करून झालेली आहे. आत्ता आपण जातोय थोडा काहीतरी जेवूया आणि मग पुढे परतीच्या प्रवासाला निघूया. आज रविवार असल्यामुळे काहीतरी नॉनव्हेजचा बेत आहे. बघूया काय आहे मेन्यूला. चलो. काय झालं, काय झालं हो काय
भूक लागली, भूक लागली हां. मित्रमंडळी, आता आम्ही वेंगुर्ल्यामध्ये कुकीज खानावळ म्हणून आहे. ज्यावेळी तुम्ही नागोली नाक्याला येता त्यावेळी बाजूला जी बिल्डिंग लागते त्यामध्ये कुकीज खानावळ म्हणून आहे, तिकडे जेवायला थांबलो आहे. इकडे बांगडा आहे, इकडे ही सौंदाळा थाळी आणि चिकन थाळी येते. आपण सौंदाळा थाळी एकदा चेक मारूया. सौंदाळे 2 पीस, कढी, इकडे गोलमो, तिसरे गोड म्हणजे शेवया, सोलकढी, कोशिंबीर, भात आणि 2 चपात्या. याची चिकन थाळी पण आलेली आहे. खूप रिजनेबल रेट आहेत. आपण साधारण एकंदरीत चव वगैरे कशी आहे ती बघूया. या ठिकाणी आपले सहकारी विनीत सामंत आपल्याला एकदम सिनेमॅटिक पद्धतीने थाळी वगैरे फिरवून दाखवत आहे. व्हिडिओ संपवण्यापूर्वी तुम्हाला एक नम्र अशी सूचना की तुम्ही ज्या कोकणातील पर्यटन स्थळी जात आहे तर तिकडे कृपया कचरा करू नका. कचरा जर तुमच्यासोबत असेल तर तो एका ठिकाणी कॅरी करून जिकडे डस्टबिन दिसेल तिथे टाका आणि पर्यावरणाची तसेच आजूबाजूच्या सगळ्या घटकांची काळजी घ्या. धन्यवाद.